रवी राणा महायुतीतल्या नेत्यांच्या टार्गेटवर आलेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रवी राणांना जाहीर कानपिचक्या दिल्या। अमरावती विधानसभेत महायुतीकडून राष्ट्रवादीच्या सुलभा खोडके घड्याळ चिन्हावर उभ्या आहेत। रवी राणांच्या या विधानावर राष्ट्रवादीचे पक्षप्रमुख अजित पवारांनी नाराजी व्यक्त केली। एकीकडे अजित पवारांनी रवी राणांचे कान टोचले असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राणा दाम्पत्याला खडे बोल सुनावले। तणामध्ये जिद्दीने मी ताकदीने भेटलो आहे की या ठिकाणी कमळ फुललं पाहिजे। एखादी अमरावतीची सीट कमी झालं चालेल, कमळ कमी झालं नाही। ते विनाशकाली विपरीत बुद्धी आहे, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं। तो स्वतःच्या बोलण्यातनं त्यांनी त्याच्या पत्नीचा पराभवाला ते कारणीभूत ठरले। शेवटी लोक काही बोलत असतात, आपण प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यायचं नसतं। काही गोष्टी साईड ट्रॅक करायच्या। लोकांना फार नकारात्मक बोललेलं आवडत नाही, जनता सकारात्मक विचार करत असते। राणा परिवाराला देखील सांगतो, तुम्ही महायुतीचे घटक आहात, महायुतीचे घटक आहात। महायुतीमध्ये सरकार तुमच्या मागे उभं राहिले आणि म्हणून हे सरकार आणण्यासाठी कॅप्टन अभिजित अडसूळ पण आपल्याला पाहिजे। आणि म्हणून मी सांगतो की आपण देखील महायुतीची शिस्त पाळली पाहिजे। राज्यात